मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनतर्फे आंतरशालीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न. क्रांतिदिन ते स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या स्वराने परिसर दुमदुमला. अमेय लॉन्स परिसर, मशाल रॅली, ढोल लेझिम, वातावरण अगदी देशभक्तिमय झाल्याचं चित्र दिसलं. या पर्वाचे औचित्य साधून तसेच या राष्ट्रीय भावनेला साजेसा सांस्कृतिक संदेश देण्यासाठी मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन आयोजित आंतरशालीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा 2026 आज अमेय लॉन्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण शिस्तबद्ध देशभक्तीच्या जल्लोषात संपन्न झाले. मालेगाव शहरातील मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या 21 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत राष्ट्रभक्ती, संविधाननिष्ठा, सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश आपल्या सुरेल सादरीकरणातून दिला. अमेय लॉन्स परिसरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत कैलासवासी ल रा काबरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल लेझिम पथकाच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या नटराज मूर्तीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती मालेगावचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री निलेश पाटील, मालेगाव महानगरपालिकेचे माननीय श्री तानाजी धोंगडे, परीक्षक परिजात चव्हाण, प्राध्यापक अन्सारी तसेच संस्थेचे सल्लागार विजय पोकळे, राजेश गंगावणे, अशोक पठाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सगळ्यांचाच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमॅन अशोक छाजेड यांनी प्रास्ताविक करताना या स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांस्कृतिक जाणीव आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन सातत्यानं कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाल्हे यांनी आपल्या मनोगतात देशभक्तीपर सांस्कृतिक उपक्रमांची आजच्या पिढीसाठी असलेली गरज अधोरेखित केली. स्पर्धेतील सर्व शाळांनी अत्यंत दर्जेदार सादरीकरण केले. विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत प्रत्येक गीतातून जाणवत होती. वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय, सारे जहां से अच्छा अशा देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परीक्षकांनी सर्व संघाचे सादरीकरण अत्यंत निष्पक्षपातीपणे आणि गुणवत्तेच्या आधारे मूल्यांकन केले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनचे सचिव श्री रवींद्र ढोडरे, नितीन जाधव सर यांनी केले. त्यांनी देशभक्तीपर शेर, प्रेरणादायी विचार, क्रांतिकारकांच्या आठवणी, गीतांच्या पार्श्वभूमीची माहिती देत संपूर्ण कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. स्पर्धेत किनो उर्दू हायस्कूल, ल रा काबरा माध्यमिक विद्यालय, झंप काकाणी विद्यालय, RBH कन्या विद्यालय, लिटल एंजल्स इंग्लिश मीडियम, दौलती इंग्लिश मीडियम, तक्षशिला इंग्लिश मीडियम, राजीव गांधी इंग्लिश मीडियम, पोद्दार इंग्लिश मीडियम, स्वेसा हायस्कूल, विद्या विकास इंग्लिश मीडियम, एज्युकेअर इंग्लिश मीडियम, द सांता किड्स इंग्लिश मीडियम, आदिनाथ इंग्लिश मीडियम, सरकार हायस्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम दाभाडी, जय हिंद इंग्लिश मीडियम दाभाडी, सायरा हुज्जिन उर्दू हायस्कूल, हसन अन्सारी उर्दू हायस्कूल, शिवसंस्कार सेमी इंग्रजी आणि मिलिटरी स्कूल टेहरे आणि आदर्श विद्यालय मालेगाव कॅम्प या शाळांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी विजयांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. ते संघ पुढीलप्रमाणे: प्रथम क्रमांक जय हिंद इंग्लिश मीडियम स्कूल दाभाडी, द्वितीय क्रमांक RBH कन्या विद्यालय, ल रा काबरा विद्यालय, तृतीय क्रमांक स्वेस हायस्कूल विभागून, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल विभागून, उत्तेजनार्थ पोद्दार हायस्कूल, हारून अन्सारी उर्दू हायस्कूल यांना मिळाले. विजेत्या स्पर्धकांचे टाळ्या वाजून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक छाजेड, अंकुश वाल्हे, जावेद शाह, जितेंद्र बडके, योगेश वाहडे, प्रिन्स रेहमान, नाना वाल्हे, साबिर शेख, पंकज मोरे, भूषण घोडके, हरिप्रिया धर्माधिकारी, आबिद शेख, अंशराज राऊत, विकास वाल्हे, अंकुर सावला, अकिल ड्रायव्हर, स्मिता पाटील, अंकुर साकला तसेच मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनच्या सर्व कलाकार आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर, उपस्थित नागरिकांचे मालेगाव आर्टिस्ट असोसिएशनतर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि शिक्षक वृंदांना असोसिएशनतर्फे वृक्षारोपण कुंडी देण्यात आली. देशभक्तीच्या स्वरांनी भारावून गेलेल्या या स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत अधिक प्रखर केली आणि स्वरराष्ट्रासाठी, गीत भारत मातेसाठी हा संदेश प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला गेला.